नमस्कार. वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत तिळगुळाचे लाडू. आणि तिळगुळाच्या लाडूमध्ये गूळ हाताने अजिबात मिसळायचा नाही आहे. त्याची एक साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी हे लाडू बनवत असाल ना, तर योग्य प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे तुमचा लाडू अजिबात बिघडणार नाही. चला तर मग वेळ न घालवता हे झटपट बनणारे लाडू कसे बनवायचे ते बघूया. तर असे हे तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे 1 वाटी भरून पांढरे तीळ, अर्धी वाटी भरून शेंगदाणे आणि अर्धी वाटी भरूनच आपण इथे घेतलेला आहे खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस ऑप्शनल आहे, परंतु जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचा असेल तर खोबऱ्याचा किस नाही वापरला तरीही चालेल. परंतु खोबऱ्याचा किस जर आपण भाजून घेतला ना, तर असे भाजलेल्या खोबऱ्याचे सुद्धा 15 दिवस आरामात लाडू चांगले राहतात. तर आता हे सगळं आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे. चला तर मग त्यासाठी आपण गॅसकडे वळूया. तीळ भाजण्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली, गॅस सुरू करून घेतला आणि मंद आचेवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ खूप लवकर करपतात. सुरुवातीला 1 मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना खूप जास्त नाही भाजायचे. जास्त भाजले तर ते लाडू कडवट लागतात, म्हणून अगदी तडतडायला लागेपर्यंत आपल्याला तीळ भाजायचे आहे. तसेच सतत चमच्यानी हे तीळ हलवत राहायचे. तीळ भाजणे जर तुम्हाला परफेक्ट जमलं ना, तर लाडू तुमचा अजिबात कडवट लागणार नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागेल. बघा, हलकासा तीळ तडतडण्याचा आवाज येतो आहे आणि खमंग सुगंध सुटलेला आहे. आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि आपल्या या तिळाचा कलरसुद्धा हलकासा चेंज झालेला आहे. 1 मिनटं आपण हे असेच कढईमध्ये परतवून घ्यायचे. कढई गरम असल्यामुळे छान खमंग हे तीळ भाजल्या जातात. तीळ भाजण्याची अगदी योग्य पद्धत आपण इथे बघितलेली आहे. असे हे भाजलेले तीळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचे. परत आपण तीच कढई गॅसवरती ठेवून घेतली. कढई गरमच आहे. आता त्यामध्ये काढून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणेसुद्धा मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचे. त्याचे सालं तडतडायला लागले आणि हलकेसे डॉट शेंगदाण्यांना पडले की समजायचं आपले शेंगदाणे भाजल्या गेलेले आहेत. आणि हे बघा, अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपले शेंगदाणेसुद्धा छान खमंग भाजल्या गेलेले आहेत. शेंगदाणे भाजतानासुद्धा गॅस अजिबात मोठा करायचा नाही. असे खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचे ना लाडू खूप छान लागतात. आता हे भाजलेले शेंगदाणेसुद्धा त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं. खोबरं भाजायला बिलकुल कमी वेळ लागतो. अगदी 1 ते 2 मिनटामध्ये खोबरं भाजलं जातं आणि खोबरं भाजताना गॅस तर पूर्णपणे मंद ठेवायचा आणि हलकासा लालसर रंग येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे बघा, अगदी काही मिनटामध्येच आपलं खोबरंसुद्धा भाजलं गेलेलं आहे. असं हे भाजलेलं खोबरंसुद्धा आपण त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण साहित्य गार करून घ्यायचं. इथे आपले हे शेंगदाणे आणि तीळ पूर्णपणे गार झालेले आहेत. हे आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर त्यासाठी आपण इथे घेतलं मिक्सरचं पॉट आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हे सगळं घालून घ्यायचं आणि जाडसर पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. यामधून 2 ते 3 चमचे भरून तीळ बाजूला काढून ठेवायचे. समोर आपण या तिळाचा वापर करणार आहोत. तर आता यामध्ये आपल्याला 2 वेलची घालून घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या तिळाला टेस्ट खूप छान येते आणि झाकण लावून जाडसर भरड आपण याची तयार करून घेऊ. आणि हे बघा, इथे मी याची जाडसर भरड तयार करून घेतली. आता तिळगुळाचे लाडू म्हटलं तर त्यामध्ये गूळ घालायचंच आहे. तर गुळाचं प्रमाण इथे आपण 1 वाटी भरून तीळ, अर्धी वाटी भरून शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं घालून घेतलेलं होतं. त्यामुळे यासाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ लागत आहे. मी जो गूळ वापरत आहे तो चिक्कीवाला गूळ वापरते आहे. असा गूळ असेल तर लाडू बांधण्यासाठी गुळाचं प्रमाण आपल्याला कमी लागेल आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता तुमच्याकडे कसा गूळ आहे त्याच्यावरती सुद्धा गुळाचं प्रमाण डिपेंड आहे. सुरुवातीला अर्धी वाटीच गूळ घालायचा आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. तर तुम्हाला माझी ही गूळ मिक्स करण्याची पद्धत कशी वाटली? तुम्ही हाताने गूळ मिक्स करता की मिक्सरमध्येच फिरवून गूळ मिक्स करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अगदी 1 मिनटामध्ये आपला गूळ मिक्स होतो. आणि हे बघा, इथे आपला हा गूळ छान मिक्स झालेला आहे आणि मी घातलेलं गुळाचं प्रमाण इथे अगदी परफेक्ट झालेलं आहे. गूळ बरोबर झाला की नाही हे बघण्यासाठी सारणामधून थोडासा गोळा घ्यायचा, हातावरती बांधून बघायचा
आणि इथे आपला लाडू अगदी बरोबर बनत आहे, म्हणजे आपला गूळ व्यवस्थित झालेला आहे. जर तुमचं थोडं कमी झालं असेल तर आणखी थोडा गूळ घालून पल्स मोडवरती म्हणजे मागे फिरवून मिक्स करून घ्या. खूप जास्त फिरवू नका, नाहीतर तीळ आणि शेंगदाणे आपलं तेल सोडतं आणि मग ते चिपचिप होऊन जातं. आणि तुम्ही बघा छान रवाळ असं हे सारण इथे तयार झालेलं आहे. असं हे सारण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि सुरुवातीला जे आपण तीळ काढून घेतलेले होते ना, ते यामध्ये घालून मिक्स करून घेऊ. एकदा हे सगळं हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेऊ. आता यामधून मोठ्या लिंबा एवढा गोळा काढून त्याला ज्याप्रमाणे आपण लाडू वळतो अगदी तसाच गोल आकार देऊन देऊ. खूप जास्त दाबून लाडू बांधायचा नाही. खूप दाबून दाबून जर लाडू बांधला तर ते सुद्धा तेल सोडतं. अगदी हलक्या हाताने लाडू बांधून घ्यायचा. आणि हे बघा छान गोल आकाराचा इथे आपला तिळाचा लाडू तयार झाला आहे. असा हा लाडू आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण इथे सर्व सारणाचे लाडू तयार करून घेऊ. आणि हे बघा छान गोल गरगरीत असे इथे सर्व सारणाचे लाडू बांधून झालेले आहेत. होप सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट करा, भरपूर शेअर करा आणि वैशालीज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.